नव्हतं पडत आपलं। खडकवासला धरणामधली दृश्य आपण पाहताय। खडकवासला धरणातून 1920 क्युसेक वेगानं आता पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू झालाय। धरणातून आता मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू केलेला आहे। खरं तर हा विसर्ग या पावसाळ्यातील पहिलाच विसर्ग असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून जलपूजन केलं गेलं आणि जलपूजनानंतर आता खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 1920 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि हा विसर्ग जो आहे तो आता पावसावर आधारित असेल असं देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येतंय। पावसाचं प्रमाण जर वाढलं धरण साखळी आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात जर पाऊस झाला तर हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल असं देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येतंय। आणि आपण आता ही दृश्य पाहतोय की या पावसाळ्यातील ही पहिलीच दृश्य आहेत। खडकवासला धरणातून 1900 क्युसेक्स वेगाने मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर गेल्या 2 दिवसापासून धरण साखळी परिसरात आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसत आहे। हा जो अतिमुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे खडकवासला धरण जे आहे ते 80% भरल्याची पाटबंधारे विभागाकडून माहिती सांगण्यात येते आणि खरं तर असाच पाऊस बरसत राहिला तर आणखी धरणाची पाणी पातळी जी आहे ती वाढेल आणि त्यामुळे आता खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू केल्याचे आणि 2 दरवाजे आतापर्यंत उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हळूहळू हे सगळे दरवाजे उघडले जातील असं देखील पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येतंय। खरं तर हा विसर्ग सुरू करण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने पुणे महापालिका असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल यांना देखील कळवण्यात आलेला आहे। खरं तर मागच्या वर्षी जो मुसळधार पाऊस पुणे शहर आणि धरण साखळी आणि जो घाटमाथ्यावर झाला त्यानंतर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि यावर्षी अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको त्यासाठी सर्व विभाग जे आहेत ते कोऑर्डिनेशन काम करत असल्याचं सांगितलं जातंय। महापालिकेला अलर्ट करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर नागरिकांना देखील आवाहन केलं जातंय की नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता राहावं। त्याचबरोबर नदी पात्रामध्ये काही वस्तू वाहनं किंवा जर जनावरे असतील ती जनावरे नदीपात्रातून बाहेर घ्यावीत अशा प्रकारचं आव्हान आज सकाळपासून सर्व विभागांकडून नागरिकांना करण्यात येतंय। आणि आता आपण पाहतोय की या पावसाळ्यातील खडकवासला धरणातून हा पहिलाच विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि आता हा विसर्ग सुरू केल्यामुळे नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढणार असल्याचं देखील सांगण्यात येतं। त्यामुळे नागरिकांना